रामकृष्ण हरी, मी राजश्री. आम्ही पुण्याहून पंढरपूरला चाललो होतो माऊलींच्या दर्शनासाठी आणि लंडनहून आलेले जी दिंडी आहेत तीही पंढरपूरच्या दिशेने जात आहे आणि आम्हाला ते इथे भेटलेत. रामकृष्ण हरी. नमस्कार. आम्हाला खूप आनंद झाला तुम्हाला सर्वांना पाहून, कारण आम्ही देहूला आपल्याला भेटलो होतो, पादुकांचं मी दर्शन घेतलं आणि आता तुमचा खरा हा प्रवास रस्त्यावरचा सुरू झालेला आहे आणि आपण माळशेरचे आता सध्या आहोत. तर कसं वाटतंय आपल्याला? नमस्कार. रामकृष्ण हरी. खऱ्या अर्थाने आपली वारी आता एका दिवसामध्ये सफलतेकडे चाललेली आहे. आजचा हा आपला सेकंड लास्ट मुक्काम आहे. आजचा मुक्काम हा भंडी शेगावला आहे आणि उद्या पंढरपूरमध्ये पादुका मुक्कामासाठी जाणार आहेत. तर खरंच आनंददायी आणि आश्चर्यकारक असा हा प्रवास आहे. खूप चांगले अनुभव आलेले आहेत या पूर्ण प्रवासामध्ये आणि मला असं वाटतं पांडुरंगाचा आपल्यावरती आशीर्वाद आहे. सुखरूप वारी ही आपली आता सफलतेकडे चाललेली आहे. पहिली ग्लोबल वारी सुखरूपपणे पंढरपूरमध्ये उद्या दाखल होत आहे आणि त्याबद्दल मी पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचे धन्यवाद देतो आणि अशीच उत्तरोत्तर ही ग्लोबल वारी जगाच्या कानाकोपऱ्यातून येत राहो हीच सदिच्छा. आणि आपण आधी थोडे मेंबर होतात, अजून कोणी नवीन जॉईन झालंय आपल्याला इथे? हो, हे परवापासून नवीन झाले. अजून UK वरून 2 जण नवीन जॉईन झाले या आहेत. इकडे. हे पण नवीन इंदोरवरून जॉईन झालेत. त्यांच्याकडे माहिती देतो. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. कसा एक्सपिरियन्स आहे आपला हा ग्लोबल दिंडी जी आता अगदी पंढरपूरपर्यंत जाऊन पोहोचते? मला तरी वाटतं की नुसतं माऊलीनी डोक्यात विचार देणं त्याच्या पलीकडचं आहे हे. कारण काय, कसं जायचं, काय जायचं, काहीच कल्पना नसताना UKला असताना अचानक त्यांचे मेसेजेस बघितले ग्लोबल वारीच्या ह्याचे की ते चालू करणार आहेत, सगळेजण जॉईन होणार आहेत. असं करून आम्ही इथे पोचलो आहोत आणि असा सुंदर अनुभव आहे आणि उद्या पंढरपूरला पोचणार आहोत. ह्याच्यापेक्षा जास्ती काहीच विचारू शकत नाही. आम्ही धन्य झालो आहोत. बन्य. आणि आपण जसं म्हणतो की माऊलींनी प्रत्यक्ष बोलवल्याशिवाय आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. कधीच माऊलींचाच बोलावा आलेला असेल आपल्याला, पांडुरंगाचा, आणि म्हणून उद्या तुम्ही ते जाणार, त्यांचं दर्शन घेणार. आलाय पण ह्यांनी मार्ग दाखवलाय, म्हणजे त्यांना पाठवलंय आमच्यासाठी. नाहीतर हे एक माध्यम आहे. सर, एक माध्यम आहे एकदम. आणि सगळेजण एकत्र त्यांच्यामुळे झालेत आणि माऊलींनी वाट दाखवली अक्षरशः आम्हाला. नाहीतर तिथे बसून आम्हाला काहीच कल्पना नव्हती. अगदी अगदी टीव्हीवर बघायचो, मोबाईलवर बघायचो. तर ही अगदी. संधी सुंदर सुंदर अनुभव. अगदी. अजून कोणाला काय सांगायचंय? रामकृष्ण हरी माऊली. प्रत्येक जण या पायी वाटेवर चालण्याकरता आयुष्यभर वाट पाहतो की मला ही संधी कधी मिळेल. भारतात राहणारा जो नागरिक आहे तो कधी ना कधी या संधीचा लाभ घेतो. पण त्या माऊलीने जसं सांगितलं की आत्तापर्यंत त्यांनी फोटोमध्ये किंवा मंदिरात जाऊन विठ्ठल अनुभवला. आज त्यांनी साक्षात या वाटेवर चालताना विठ्ठल काय आहे, विठ्ठलाची भक्ती काय आहे, या विठ्ठलाला कधीही कुठल्याही फुलाची किंवा कुठल्याही हाराची हे लागत नाही. त्यामुळं या लंडनला ज्यांनी चकाचौंध आयुष्य पाहिलेले, त्या आयुष्यातनं निघून ज्यावेळेस पायी वाटेवर चालतात आणि खरंच विठ्ठल काय आहे हे अनुभवतात, तो खऱ्या अर्थाने त्यांचं बोलण्यामधलं मन भरलेलं जाणून येतं. खऱ्या अर्थाने त्यांना विठ्ठल समजला की ज्या लंडनमध्ये राहिल्याच्या नंतर कोणी कोणाशी बोलत नाही, या ठिकाणी तुम्हाला पाहून प्रत्येकजण आवडीने येतोय की माऊली तुमच्यामध्ये विठ्ठल आहे, तुमच्यामध्ये देव आहे. माणूस म्हणून प्रत्येकजण भेटतो, पण विठ्ठल म्हणून या वारीमध्ये प्रत्येकजण प्रत्येकाला माऊली म्हणतो. आपल्यासाठी प्रत्येकामध्ये देव आहे आणि हीच भारताची संस्कृती आहे. हीच संस्कृती आपल्याला फक्त लंडनपुरती ठेवायची नाही आहे. आपले जेवढे देश आहेत त्या देशातनं, प्रत्येक देशातून कमीत कमी 50-100 नागरिक आपल्याशी जोडले जावेत आणि या जगाच्या पाठीवरती विठ्ठलमय वातावरण व्हावं हीच इच्छा. ग्लोबल वारी अशी सफल व्हावी. सर्वांना ग्लोबल वारीसाठी शुभेच्छा आणि सर्वांनी यामध्ये सामील व्हावं हीच इच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खरं तर ग्लोबल वारी संकल्पनाच खूप सुंदर अशी आहे, कारण म्हणजे माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी जे वैश्विक रूप मागितलं होतं, कदाचित ते हे त्याचं पहिलंच वर्ष आहे आणि अशी ही वारीची जी संख्या आहे ती दिवसेंदिवस अधिकाधिक वाढो आणि जशी आपल्या महाराष्ट्रातली जी एक मिनिट, जसं ही महाराष्ट्रातली आपली परंपरा आहे की हजारो लाखो वारकरी रस्त्याने जात आहेत, कदाचित हे भविष्यात असं काही चित्र आम्ही पाहू अपेक्षितो आणि कदाचित तेच मागणं आमचं पांडुरंगाचरणी असेल. माऊली, आपण काय नमस्कार. म्हणतो? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी इंदोरहून आलो आहे. मी फक्त मनात इच्छा केली की मला वारीला जायचं आहे. वारीला नेण्याकरता पांडुरंगाने स्वतः इंदोरला माणसं पाठवली. त्यांनी मला गायडन्स केले. त्यांनी मला एक एक टप्पा पारत आम्ही
धुमाळांकडे पोचलो, धुमाळांकडून अनिलजींकडे पोचलो. असं करत करत आता पांडुरंग हात धरून घेऊन चालला आहे. आणि इच्छा अगदी अप्रतिम आणि सगळ्यांचा साथ आणि जी परिकल्पना आहे ग्लोबल वारीची अतिउत्तम आहे. आणि उत्तरोत्तर हे वाढत राहावं आमची हीच इच्छा आहे. आणि पांडुरंग- पांडुरंगाचरणी काय मागाला तिथे गेल्यावर? सगळे स्वस्थ, आनंदित, मंगल राहो, सगळ्यांचं खूप भलं हो, हीच इच्छा आहे. आणि स्वस्थ वर्षानुवर्ष ही वारी येत राहो. वर्षानुवर्ष ही वारी चालत राहील. अगदी अगदी. रामकृष्ण हरी, माऊली रामकृष्ण.